अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्याच संलग्न मेडिकलमधून औषध खरेदी करण्याची सक्ती केली जाते। मात्र आता ही दादागिरीच चालणार नाही। अन्न व औषध प्रशासनाने या विरोधात कडक पावले उचलली असून रुग्णांना कोणत्याही मेडिकलमधून औषधे घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलंय। औषध कायदा आणि ग्राहक हक्काच्या नियमांनुसार रुग्णांना सोयीनुसार आणि परवडणाऱ्या दराच्या कोणत्याही अधिकृत दुकानातून औषधे खरेदी करण्याचा कायदेशीर अधिकार आहे। नियमांचं उल्लंघन करून रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुग्णालयांवर आणि संबंधित औषध विक्रेत्यांवर FDA कडून थेट परवाना रद्द करण्याची कडक कारवाई केली जाईल। रुग्णालयांनी त्यांच्या आवारातील किंवा संलग्न असलेल्या विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्याचा आग्रह धरू नये असं स्पष्ट आदेश देण्यात आले। बीड जिल्ह्यात सध्या लहान मोठी मिळून जवळपास 3300 औषध विक्री दुकानं म्हणजेच मेडिकल कार्यरत आहेत। त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषध मिळणं अत्यंत सोपं आहे। रुग्णालयातील मेडिकलमध्ये औषधांवर छापील किंमत वसूल केली जाते, मात्र बाहेरील स्पर्धात्मक बाजारपेठेत सामान्य मेडिकल चालक रुग्णांना 10 ते 30% डिस्काउंट देतात, ज्यामुळे रुग्णांची मोठी आर्थिक बचत होते। डॉक्टरांनी लिहिलेले औषधांची चिठ्ठी थेट रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये न पाठवता ते थेट रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात देणे बंधनकारक करण्यात आलंय। या रुग्णालयातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती नाही असा मजकूर असलेलं स्पष्ट सूचना फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात मराठी आणि इंग्रजी भाषेत लावणं आता बंधनकारक आहे। सक्ती होत असल्यास नागरिक FDAच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा जिल्हा कार्यालयात लेखी तक्रार करू शकतात। अनेकदा जास्त नफा कमविण्याच्या वृत्तीतूनच रुग्णालयांकडून विशिष्ट ब्रँडचीच औषधे लिहिली जातात, जी फक्त त्यांच्याच मेडिकलमध्ये मिळतील अशी व्यवस्था केलेली असते। या मक्तेदारीला आता नक्कीच चाप बसणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।